नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा केक बनवून तयार झालेला आहे. एकदम जाळीदार लुसलुशीत असा. आणि केकचा कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. ह्यामध्ये मी कुठल्याच कलरचा यूज केलेला नाही आहे. आणि केक पूर्ण छान वरपर्यंत फुगलेला आहे. इतर वेळेस काय होतं ना, केक बनवलं ना ते पूर्ण आतपर्यंत दबलं, खाली आतमध्ये दबलं जातं. तसं न होता पूर्ण केक छान वरपर्यंत फुललेला आहे. आणि केक ना पूर्ण आतपर्यंत छान शिजलेला आहे आणि एकदम जाळीदार असा हा केक बनून तयार झालेला आहे. आणि ह्यामध्ये ना मी मैद्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा केक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी काय करायचं, एक छोटंसं भांडं घ्यायचं. त्यामध्ये मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे आणि 1 कप साखर घेतलेला आहे. साखर ना दुधामध्ये छान वितळून घ्यायचं आहे आपल्याला. तर गरम दूध थंड करून घेतलेलं आहे मी. हवं तर तुम्ही साखर ना दुधामध्ये मिक्स करून तुम्ही गॅसवरती पूर्ण वितळून घेऊन परत दूध थंडसुद्धा करू शकता, किंवा असंच थंड दुधामध्ये साखर मिक्स करून तुम्ही वितळून घेऊ शकता. ते साईडला ठेवलेलं मी. तर इथे मी दुसरा बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 1 कप रवा, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1/4 कप कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे व्यवस्थित चाळून घ्यायचे आपल्याला. जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं फिरून ते यूज करू शकता. हे सर्व कोरडं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर केकला कलर ना कस्टर्ड पावडरमुळेच येतो, म्हणून कस्टर्ड पावडर यूज करायचं आहे. आणि कस्टर्ड पावडरमुळे ना केकला खूप छान चवसुद्धा येते आणि दिसायलासुद्धा केक खूप छान सुंदर दिसतो. आणि अशा पद्धतीने इथे साखर पूर्ण दुधामध्ये वितळून घ्यायचं. तर इथे बघते मी साखर वितळले का नाही. तर साखर वितळलेलं नव्हतं, तर मी थोडंसं साखर वितळून घेते. आणि त्यामध्ये ना मी इथे तूप घेतलेलं आहे 1/4 कप. सर तुम्ही तुपाच्या जागी तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे जे पातळ जे मिश्रण आहे हे आपल्याला कोरड्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिक्स करायचं, जेणेकरून त्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजे, गुठळ्या नाही व्हायला पाहिजे. तर एकदम पौष्टिक असा हा केक आहे. लहान मुलांसाठी खूप चांगला आहे. तर तुम्ही एकदा नक्की बनवा हा केक. बनवायलासुद्धा खूप सोपी आहे रेसिपी. अशा पद्धतीने त्यामधले जे काही गाठी आहेत तेच पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला, गाठी आणि गुठळ्या. आणि अशा पद्धतीने आपला हा केकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. त्यामध्ये काही टूटी फ्रुटी आणि मी मनुके घेतलेले आहेत, काळे मनुके. हवे तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. त्याला थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि केकच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते खाली नाही बसायला पाहिजे, वरतीच राहायला पाहिजे, म्हणून आपल्याला पीठ भुरभुरून घ्यायचं. अशा पद्धतीने त्यामध्ये मी टूटी फ्रुटी आणि काळे मनुके मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा ना त्या भांड्याला ना मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि साईडनी ना गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे भांड्याला छान व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं, तूप पुसून घ्यायचं. आणि इथे मी गव्हाचं पीठ भुरभुरून घेते. तुमच्याजवळ बटर पेपर असेल तर तुम्ही ते सुद्धा लावून घेऊ शकता. आणि जे तयार केकचं मिश्रण आहे ते आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथं काढून घेतलेलं आहे. आणि वरून थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत डेकोरेटसाठी. आणि काही मनुके, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये वरून डेकोरेट करू शकता. तर अशा पद्धतीने माझ्याजवळ हे चॉपर आहे बदामचं. तर बदाम खूप छान पातळ असे स्लाईस होतात ह्याच्याने. तर अशा पद्धतीने मी ह्या छोट्याशा चॉपरने हे बदामाचे काप करून घेते. त्याने वरून थोडेसे काही काळे मनुके घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर दिसतोय. तर इथे मी कुकरनं 10 मिनटं अगोदर प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. कुकर छान प्रीहीट झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचे आणि वरून शिट्टी काढून घ्यायची आणि रिंगसुद्धा काढून घ्यायचे आणि कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. जवळजवळ मला हे केक बनायला ना 20 मिनटं लागलेलं आहेत. तर इथे 20 मिनटं झालेलं आहेत. तर बघू शकता केक छान फुललेला आहे वरपर्यंत. बघूयात आपण, चेक करूयात चिटकते का चाकूला. तर इथे चिकटलेला नाही आहे जरासुद्धा. तर वाससुद्धा खूप छान खमंग येतो केकचा. 20 मिनटाच्या जागी 25 मिनटंसुद्धा लागू शकतात, किंवा 15 मिनटंसुद्धा लागू शकतात, किंवा जरा टायमिंग इकडचं तिकडचं होऊ शकतं. चेक करून तुम्ही केक बनवू शकता. तर अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा आपला केक बनवून तयार झालेला आहे. एकदम जाळीदार लुसलुशीत असा. कलरसुद्धा बघू शकता तुम्ही. कस्टर्ड पावडरमुळे ह्या केकला खूप छान कलर येतो आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते हा केक. तर लहान मुलांसाठी खूप चांगला आहे हा केक. ह्यामध्ये मैद्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे.
तर अशा पद्धतीने आपला हा केक बनवून तयार झालेला आहे. तर मी इकडे दुसऱ्या बाजूने सुद्धा कट करून दाखवते तुम्हाला. पूर्ण आतपर्यंत छान शिजलेला आहे हा केक. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा आणि तुम्ही मुलांना एकदा हा केक नक्की बनवून द्या, त्यांना खूप आवडेल. धन्यवाद.